जळगाव जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपीट झालं आणि यामुळे पुन्हा शेतकऱ्यांचं जे आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। आपण धरणगाव तालुक्यातल्या वराड या शिवारामध्ये आहोत आणि आपण दृश्यांमध्ये बघितलं तर अत्यंत विदारक असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। अक्षरशः पिकं जी आहेत या ठिकाणी संपूर्ण शेतातली आडवी पडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे, जमीनदोस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। आपण आता एक दादरच्या शेतामध्ये आहोत आणि ही जर दादर तुम्ही बघितली तर पूर्ण जे शेत आहे या ठिकाणी जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत ही दादर जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी जमीनदोस्त झाल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। पूर्ण जे आहे या शिवारातले शेतं जे आहेत ते आडवं पडलेले आहेत आणि मका असेल, दादर असेल, ज्वारी असेल किंवा इतर जी पिकं आहेत यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे आता शेतकरी जो आहे पुन्हा संकटात सापडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आपण शेतकऱ्यांशी बोलणार आहोत, काय सांगणार, काय नुकसान झालेलं आहे? तर हे बघा, या शेतामध्ये इतकं बेकार नुकसान झालं आहे तर पोरांना काय खावायचं, कसं जीवन जगायचं। दर साधायला अशी आपत्ती शेतकऱ्याला येत आहे, तरी आम्ही जीवन कसं जगायचं हे आम्हाला आता काही समजत नाही आणि निसर्गाची साथ आम्हाला मिळत नाही, तरी आम्ही कसं जीवन जगू हे आम्हाला काही समजत नाही। सलग 2 दिवसापासून दुष्काळ सारखा पाऊस पडतोय, गारपीट झालेली आहे, तरी शासनाचे कुठलाही अधिकारी या ठिकाणी पाहणी करण्याला आलेला नाही। सर्व मका, ज्वारी, गहू जे बी पीक आहे ते सर्व आडवे पडलेले आहेत। काय नेमकी ज्वारी पूर्णपणे पाण्याने भिजली असून ती कुठलीही कामाची राहिलेली नाही आहे। 2 दिवसापासून अवकाळी पाऊस चालू आहे, गारपीट झाली। देवाभाऊ म्हणतो 2 लाखापर्यंत कर्जमाफी करू, ही कुठली कर्जमाफी आहे? शेतकरी अडचणीत सापडलेला असताना आणि कुठलाही हमी भाव जाहीर करत नाही किंवा हमी भाव कुठेही सरकारी खरेदी केंद्र चालू आहेत तुमची। किती उत्पन्न आलं असतं तुम्हाला? उत्पन्न आलं असतं पण काय आम्ही कर्ज काय फेडू आणि घरी काय जीवन खाऊ, घरी काय खाऊ आम्ही? गेल्या वेळची मदत मिळाली का? नुकसान नाही, मागच्या वर्षी पण मदत मिळालेली नाही आहे आणि आताचा सैमासुद्धा गारपीट झाल्यानंतर सुद्धा कुठलेही शासकीय अधिकारी इथे पंचनाम्यासाठी आलेले नाही आहे आणि आमच्या शेतकऱ्यांची एकच मागणी राहील की पंचनामे होऊन त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी अशी आमची अपेक्षा आहे। वेळोवेळी नुकसान होतेलं आहे सलग। आता गेल्या वेळेस पण खरीप हंगाम असाच गेला, त्याच्यात पण अवकाळी पाऊस झाला, आता परत रब्बी हंगामामध्ये मार बसलेला आहे। काय नेमकी घरची परिस्थिती कशी? तुमच्या कर्ज काढून शेती करतोय, कर्ज फेडवते? कर्ज काढून शेती करतोय ना। अच्छा, आता कसं फेडणार आहे? कारण आता नुकसान आहे का तुमच्या? येणार नाही ना। हां, आता आत्महत्या करायची वेळ आली। असं काय उत्पन्न येईल तुमच्या हातात? आता काही येणार नाही, लागवडीचा पण खर्च नाही येणार। आता कसं करावं? तर ह्या शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहे। गेल्या वेळेस अवकाळी पाऊस झाला, त्याची देखील अद्यापपर्यंत मदत मिळालेली नाही। निसर्ग दरवेळेस जो आहे त्याची या ठिकाणी अवकृपा या ठिकाणी दाखवतो आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता शेतकऱ्याने जगायचं कसं असा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे। लागवडीचाही खर्च निघत नाही आहे। खरीप हंगामातही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली। रब्बी हंगामात कसा तरी आता शेतकरी सावरत असताना पुन्हा अवकाळीने त्या ठिकाणी थैमान घातलं आणि गेल्या 2 दिवसांपासून सलग 3ऱ्या दिवशी अवकाळी पाऊस गारपीट झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असून शेतकरी पुन्हा आता आर्थिक संकटात सापडलेला आहे। लवकरात लवकर शासनाने पंचनामे करावेत आणि मदत जाहीर करावी अशीच अपेक्षा या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली असून आता सततच्या या नुकसानामुळे दोघंही हंगाम हातचे गेल्यामुळे आता नेमकं जगायचं कसं असा देखील प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।